राहुल नार्वेकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती कळतेय। दक्षिण मुंबईतून नार्वेकर लढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून लोकशाही मराठीला ही संपूर्ण माहिती कळतेय। तर अरविंद सावंत यांच्या विरोधात नार्वेकर मैदानात उतरणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती कळतेय। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकर हे निवडणूक लढण्याचे आदेश देण्यात आले। तर भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून लोकशाही मराठीला ही संपूर्ण माहिती कळतेय। उच्चभ्रू मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी अशा तिन्ही प्रकारातील मतदारांचा नार्वेकर यांना अनुभव आहे। कोकणी आणि मराठी चेहरा असल्याने नार्वेकर यांच्या नावाला पसंती असल्याचं देखील पाहायला मिळतंय। अरविंद सावंत यांच्या विरोधात नार्वेकर मैदानात उतरणार आहेत। नार्वेकर यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाची आता बांधणी देखील सुरू झाली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले जात आहेत। चेतन, राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती कळतेय का? अधिकची अपडेट आहेत? नक्कीच वर्ष एकंदरीत आपण पाहिलेलं असेल की काही दिवसांपूर्वी आता गेल्याच आठवड्यामध्ये आपण काळा चौकी या ठिकाणी धन्यवाद देवेंद्रजीचा कार्यक्रम पाहिलेला होता आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील गृहनिर्माण सोसायटीचे जे प्रश्न सोडवले होते, विशेषतः त्यामध्ये दक्षिण मुंबईतील सोसायट्यांचा समावेश होता आणि त्या व्यासपीठावर आपल्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पाहायला मिळालेले होते आणि एकंदरीत याच अनुषंगाने कुठेतरी राहुल नार्वेकर यांना लॉन्च करण्याची प्रक्रिया पार पडल्याचं आता भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून पार पडतंय। आणि ज्या प्रकारे दक्षिण मुंबईचा मतदारसंघ पाहिला तर मराठी, हिंदी आणि उच्चभ्रू असा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या तिन्ही कॅटेगरीमधील मतदारांना जर आकर्षित करायचं असेल तर कुलाबाप्रमाणेच दक्षिण मुंबईची रचना आहे। त्यामुळे कुलाब्यातील आमदार असलेले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता मैदानात उतरवले जात आहे। विशेषतः शिवडी वरळी विधानसभेतील बैठका घेण्यासही राहुल नार्वेकर यांनी सुरुवात केल्याची खात्रीला एक माहिती समोर येत आहे। त्यामुळे एकूणच लोकसभा बांधणीच त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे विधानसभा न्याय कालच आपल्याला 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं की मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांच्यासोबत सुद्धा ते आपल्याला मुंबादेवी परिसरात पाहायला मिळालेले होते। त्यामुळे एकूणच या ठिकाणचे बड्या नेत्यांना भाजप गळाला लावून आता कुठेतरी लोकसभेच्या रिंगणामध्ये नार्वेकर यांना उतरवण्याची तयारी करत असल्याचं स्पष्ट होत आहे। चेतन, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय अरविंद सावंत यांच्या विरोधात आता राहुल नार्वेकर हे मैदानात उतरणार आहेत। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही संपूर्ण माहिती कळतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।